अनुपमाला आपल्याच विचारांत गढून गेलेलं बघून वसंतला आश्चर्य वाटलं. प्रत्येकाने मनातल्या प्रत्येक बारीक सारीक विचाराला शब्दरूप द्यायचं कारण नसलं तरी त्याला वाटलं, दिवाळीमुळे हिच्या मनात कुठले विचार जागृत झाले कोण जाणे. डॉक्टर, सौंदर्य म्हणजे काय? तुमचं काय मत आहे? अनुपमेच्या या अनपेक्षित प्रश्नामुळे वसंत चमकला. तो हसत म्हणाला, हे पहा, माझं मत सर्वसंमत नसेल कदाचित. मी काही तत्त्वज्ञ नाही. माझा सामान्य अभिप्राय आहे. म्हणूनच विचारलं मी. खिडकीतून बाहेरची वाऱ्यावर डोलणारी फुलं दिसत होती. तिकडे बोट दाखवून वसंत म्हणाला, सृष्टीच सौंदर्याचा गुरु, माता. किती विविध प्रकारची फुलं निसर्गात फुलत असतात. मानवाच्या कल्पनेतही येणार नाहीत इतक्या विविध रंगांची तिथं उधळणी असते. किती विविध, मनाला खेचून घेणारे आकार. निळ्या आकाशात पांढऱ्या शुभ्र ढगांचं मनमोहक नृत्य. पावसाळ्यात सर्वत्र हिरव्या विविध रंगांची छटा. त्यात सुंदर पशुपक्षी, फुलपाखरं, कीटक, सगळंच माणसाच्या दृष्टीनं कल्पनातीत आहे. अनुपमा लक्ष देऊन ऐकत होती. मानव स्वतःला सौंदर्याचा उपासक मानून नटतो, पण मानवी सौंदर्य केवळ तारुण्य काळाशी सीमित आहे. भर तारुण्यात सौंदर्याच्या मस्तीत वावरणारे, तारुण्य सरलं की पडलेले दात, पांढरे केस, सुरकुतलेली कातडी, ओसरलेला बांधा यामुळे सौंदर्यविहीन होऊन जातात. उलट निसर्गाचं सौंदर्य चिरयौवनेप्रमाणे असतं. मागं मी मित्रांबरोबर हिमालयात फुलांच्या दरीत गेलो होतो. थोडा दुर्गम प्रवास होता. तिथं दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात लक्षावधी फुलं उमलतात. ती पाहताना मात्र मानवाचं बाह्य सौंदर्य सत्वहीन वाटू लागतं. वसंत थांबला. त्याला आणखी बोलायचे हे जाणून ती म्हणाली, बोला तुम्ही. माणसाचं सौंदर्य त्याच्या रूपापेक्षा गुणांवर अवलंबून असतं. कुठं आणि कसं जन्मायचं हे कुठं आपल्या हातात आहे. तसंच गोरा रंग आणि रूपही आपल्या हातात नाही. पण शुद्ध निष्कल्मष मन आपल्याकडे असलं पाहिजे. एरवी अगदी थोडं बोलणारा वसंत बरंच बोलला. त्याच वेळी अनुपमाच्या विद्यार्थिनींचा घोळका आला. अनुपमाच्या दृष्टीत अगम्य भाव दाटले होते. आनंदच्या मनात कधीच अशी सौंदर्याची कल्पना आली नव्हती. शिक्षणात तो बुद्धिमान असला तरी विचारांमध्ये हा विवेक कधीच दिसला नव्हता. त्यालाही अशा नैसर्गिक सौंदर्याचा साक्षात्कार झाला तर किती बरं होईल. अनुपमा पटकन भानावर आली. आनंदच्या दिशेनं झुटत असलेला ओढाळ मनाला तिनं आवर घातला आणि ती आपल्या विद्यार्थिनींची वसंतशी ओळख करून देऊ लागली. वनिता, रेखा, शशी, डॉक्टरांशी ओळख आहे ना? तुमच्या ॲक्सिडेंटनंतरच ओळख झाली आहे ना? मुली फटाके, फुलबाज्या उडवण्यासाठी हसत खिदळत बाहेर वळल्या. अनुपमाही त्यांच्या मागे पुढाकार घेत होती. लाल, निळ्या, हिरव्या उजेडात साधेपणात नटलेली अनुपमा आणखी साधी दिसत होती.